मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जॉईंट सभा कुठल्या कुठल्या ठिकाणी करायची आहेत ती ठिकाणं ठरवण्याकरता, प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा कुठून सुरू करायची आहे ते ठरवण्याकरता आणि शेवटची सभा कुठे करायची आहे ते ठरवण्याकरता आणि इतर जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या जॉईंट अशा प्रकारच्या ज्या प्रचार सभा होणार आहेत त्या प्रचार सभांचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक करण्यात आलेली होती आणि ती बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे. जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताही तिढा नाही. 227 जागा या आमच्या ठरलेल्या आहेत. महायुती 227 जागांवरती लढणार आहे. त्यामध्ये 200 जागांवरती आमचं साधारणतः एकमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. पण समोरचे बाकीच्या उरलेल्या 27 जागा ज्या आहेत त्या समोरचे उमेदवार कोण येणार, कुठल्या पक्षाचे येणार हे कॉम्बिनेशन बघून आम्ही इतर 27 जागांचा निर्णय हा करणार आहोत. कधीपर्यंत होईल हा निर्णय, कारण की दिवस कमी लागेल? नाही, उद्याच हा निर्णय होईल. साठम साहेब, आपल्याला माहिती असेल की 10 दिवसच मोजून मिळणार आहे प्रचारासाठी. त्यामध्ये कशा प्रकारे एकत्र सभा घेण्यात येते नेमके हे कठीण नाही. प्रचार निवडणुकीचा निकाल हा तुम्ही त्या 10 दिवसामध्ये कसा प्रचार करता याच्यावरती नसतो. त्या 10 दिवसाच्या आधी 5 वर्ष तुम्ही जनतेमध्ये उभं राहून कशा प्रकारची कामं केली, जनतेची सेवा कशी केली, गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कसा केला किंवा काही लोकांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष भ्रष्टाचार कसा केला याच्या आधारावरती ही निवडणूक होणार आहे. आणि त्यामुळे 10 दिवसाच्या प्रचाराच्या आधारावरती मुंबईकर जनता मतदान करणार नाही, परंतु मुंबईकर जनतेचा गेल्या 11 वर्षामध्ये असलेला अनुभव आणि महानगरपालिकेतला 25 वर्षाचा अनुभव याच्या आधारावरती मुंबईकर जनता ही मतदान करणार आहे. साहेब, सांगता सभा कुठे घेणार आहे आणि त्यासाठी कोण प्रमुख नेते उपस्थित असतील? नाही, ते आम्ही लवकरच सभांचे ठिकाणं, त्याची वेळ, त्याचे मुख्य वक्ते कोण असतील हे लवकरच आम्ही प्रकाशित करू. पण शिवाजी पार्क मैदानावर